शिंदे, आपल्या या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज आपण जाणार आहोत सरसगड किल्ल्याचा थरार अनुभव घ्यायसाठी। जर तुम्हाला सरसगड किल्ल्यावर यायचं असेल तर तुम्ही पाली या गावातून ह्या रोडनी वरती जाऊ शकता। इथे एक बॅनर लावला बघू शकता, इथे एक मॅप दिला। पूर्ण चढाव आहे, त्यात एकटा चालूय पण थांबायचं नाही, दमलो। आपण आता एवढ्या वरती आलोत, इथना खालचा व्ह्यू बघू शकता तुम्ही। खाली पूर्ण धुका आहे, पालीगाव पण थोडा थोडा दिसतंय इथना, बाकी पूर्ण धुका आहे। हा आपला सरसगड। अजून आपल्याला जाम वरती जायचं, इथनं बघू शकता हा रोड पूर्ण सरळ आहे असा। पूर्ण हा सरसगड धुक्याने वेढलेला आहे, बघा धुका जाताना पण दिसतोय। इथला व्ह्यू बघायसारखा आहे, तुम्ही कधी आलात बघू शकता। चला तर आता आपण वर जाऊया। थोड्या वर येतात तुम्ही बघू शकता, इथं कातलामध्ये पायऱ्या कोरलेल्या आहेत, पूर्ण कातल कोरलेला आहे आणि ह्या पूर्ण पायऱ्या आहेत। तर इथनं चढताना जरा सावधानीने चढा, प्रॉपर शूज असतील तर नीट चढू शकता, नाही तर पाय घसरून तुम्ही असे खाली पडू शकता आणि पूर्ण खाली जाऊ शकता। बघा हा किल्ला आता थोडा थोडा दिसतंय, धुक्या कारणाने हा पूर्ण दिसत नाही। वरती जाऊन आपण बघूयात, बघू शकता हा पूर्ण कातल कोरलेला आहे, गवत पण भरपूर आहे, त्यात पाऊस येऊन जाऊन आहे। मित्रांनो पाय घसरण्याचे बहुत चान्सेस, जास्तीत जास्त चान्सेस आहेत। इकडून बहुतेक वाट असणार, बघूया आपण जाऊन। आणि बघू शकता पायऱ्या आणि हा किल्ला। मित्रांनो चढताना येत आहे, तरी पण चढूया। इथनं येताना सावधानीने या, पूर्ण पायऱ्या चिकट झाल्यात। दोरी बघू शकता, इथे एक दोरी ठेवली ही दोरी। हा रोड पूर्ण अवघड आहे, या दोरीच्या साहाय्याने आता आपल्याला वर जायचं आहे। किल्ला पूर्ण सरळ आहे, हा बघू शकता खालचा व्ह्यू। आपण इकडून आलो आणि आता दोरीच्या साहाय्याने वर जायचं आहे, चला बघूया।
दोरी तुटली तर डायरेक्ट खाली, पण दोरी तुटण्याची शक्यता कमी आहे, तरी आपण बघूया. दोरी तुटली तर डायरेक्ट खाली जाऊ शकतो. नाही तुटणार, मजबूत बांधलेले आहे, खालना दोरी आहे. आणि फायनली आपण आता वर आलेलो आहे, बघू शकता. आणि इथे एक गुहा आहे, कातलामध्ये कोरलेली गुहा. ह्याच्या आतमध्ये पण आपण जाऊया, आतमध्ये जाऊन बघूया. पडता पडता वाचतोय भावा. आहे पाली गाव, ती तिकडून दिसते, ती आंबा नदी आहे. आणि इकडं पूर्ण ढग, असं वाटतं स्वर्गातच आलोय. तुम्ही बघू शकता ढग कसे चाललेत पूर्ण. आणि हा आपला सरसगड किल्ला. किल्ला जाम अवघड आहे. ह्या पूर्ण कातलामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत, त्या आपल्याला पूर्ण चढून जायचं आहे. बघू शकता पाऊस जाम जोराचा आलता, आता पाऊस गेलेला. आता आपण जे किल्ल्याच्या पायऱ्या आहेत कोरलेल्या, ते चढायचा प्रयत्न करू. तुम्ही बघू शकता या सरळ वरती पायऱ्या गेल्यात, ते आपल्याला चढून जायचं आहे. तर अवघड आहे, चढायचा प्रयत्न करू. चिकट पण आहे, तुम्ही येत असाल तर नीट या. आता पाऊस पडून गेलाय, इथून पाणी पण वाहतंय. या सरळ पायऱ्यावर गेल्यात. बघू शकता तुम्ही, पूर्ण सरळ आहे. भीती पण वाटते चढायला, त्यात माझं शूज पण नाही, चप्पलवर आलंय. मित्रांनो भीती वाटून राहिली. अवघड पायऱ्या आहेत, चिकट पण आहेत. उतरताना हालत खराब होणार आहे 100%. वरनं पाणी येतोय, त्यात पायऱ्या चिकट, त्यात मध्ये थांबू पण शकत नाही. त्यात पाऊस पण येतोय. फायनली आता थोडंसं आलो. फायनली आपण वरती आलेलो आहेत. हा पाली दरवाजा आहे, इथं बोर्ड बघू शकता, इथं बोर्ड पण लावलेला आहे. हा पाली दरवाजा आहे. सो आपण एवढ्या पायऱ्या चढून वर आलो, तुम्हाला दाखवतो. बघू शकता पूर्ण सरळ आहे, पूर्ण सरळ. इथं खाली पडला तर डायरेक्ट खालीच, तो भेटणारच नाही. पूर्ण सरळ. आणि हा पाली दरवाजा. आपण ह्याच्या आत जाणार आहोत, तर पाया पडू आपण पहिले. बघू शकता तुम्ही, ही सुरक्षा चौकी आहे. इथं पहिलेच्या काळात शिवाजी महाराजांच्या काळातले इथं माऊली बसत असतात. बघू शकता. आपण वर आलेलो आहे. आता वर जाऊन तुम्हाला दाखवतो.
पहिला बुरुज लागेल आपल्याला एक. जो पाली दरवाजा आहे त्या पाली दरवाजावरून कसा दिसतोय ते मी दाखवायचा प्रयत्न करतो. सावकाश जायला लागतंय, चिकट पण आहे, झाडीझुडपी पण जाम आहे. आणि ह्या पायऱ्या इथनं अशा गेल्यात, बघू शकता. ह्या इथनं पायऱ्या गेल्यात. हे इथनं आता वर जायचं आहे. आणि खाली बघू शकता तुम्ही, या इथनं पण चढताना रिक्स आहे. इथनं पण डायरेक्ट खालचा व्ह्यू बघा. हा इथं दरवाजा आहे आणि आपल्याला इथनं असं वर जायचं आहे. तो इथनं चढताना पण जरा सावकाश चढा. पायऱ्यांची कंडिशन जरा बेकार झाली इथली, बघू शकता. तिथं आपला भगवा फडकतोय. सध्या पावसामुळे तो चिपकलेला आहे बांबूला. सापांची पण भीती आहे, तो आपण आस्ते आस्ते जाऊया. पाय वाट पण जरा दिसत नाही तर सुद्धा आपण जाऊयात. बघू शकता इथं पण भरपूर चिकट आहे. अजून आपल्याला वरती जायचं आहे. पण सध्या हे चढून घेऊ. सावकाश सावकाश. बाई पडलो. ज्या वेळेला पडता पडता वाचलोय मी, तर सावकाश या, काळजी घ्या एवढं सांगतो. गवत पण भरपूर आहे, बघू शकता. सो आपण आता आलेलो आहेत वरती, बघू शकता. अजून आपल्या तिकडं वर जायचं आहे. तर आपल्याला इकडून पाटणा ह्या किल्ल्याला गोल फेरी मारून असा त्या साईडने रोड आहे, पलीकडच्या साईडने. तर आपल्याला पलीकडे जायचं आहे. चला. तर ह्या किल्ल्यावर एकूण पाण्याचे 10 टाके आहेत. तर तुम्ही बघू शकता. हा पाण्याचे टाके 2 नंबर आहे. तर तुम्हाला दाखवतो. हा 2 नंबर पाण्याचा टाका आहे. आतमध्ये मंदिर आहे हनुमंताचा, बघू शकता. असे एकूण ह्या गाड्यावर 10 टाके आहेत. ह्या कातलाला कोरलेले एकूण भोवतीने 9 टाके आहेत. वरती गेल्यावर अजून एक टाका आहे. चला आपण बघूया ते सगळे टाके. हा 3 नंबर पाण्याचा टाका आहे, बघू शकता. पाणी पण क्लिअर आहे. पाऊस पडल्यामुळे थोडासा आताच गडून झाला आहे, नाही तर पाणी क्लिअर आहे. एक पाण्याचा टाका म्हणजे पलीकडे असेल, तिकडं जायला रिक्स आहे थोडी. तर आपण 2 नंबर बघितला, 3 नंबर बघितला, बघू शकता. पूर्ण झाडातला जायचं आता. काहीच दिसत नाही पुढचा. सापांची पण भीती वाटते. बघू शकता इकडं पूर्ण गवत आहे, जायला वाटत नाही. तर आपण कसं तरी जाऊया. गवताला सरकवत सरकवत. सापांची भीती पण आहे. बघू शकता तुम्ही. इथे एक पाण्याचा टाका आहे. हा 5 नंबर आहे. 4 नंबर इथं मध्ये असणार, गवत असल्यामुळे तुम्हाला दाखवता नाही आला.
हा एक टाक आहे. झाडी झुडपी जाम आहे, सावधानीने या एवढंच सांगतो. गवत तर जाम आहे, तुम्ही बघू शकता. भीती वाटून राहील तरी पण आपण जाणार. पूर्ण गवतामध्ये मी डुबून जातोय. सापांची भीती आहे, साप चावला तर काहीच करू शकत नाही. काठी पण ना हातात माझे. खुजली लागली वाटते, खास सुटून राहिली. हा 6 नंबर पांढरा टाका आहे, बघू शकता. चला पुढे जाऊया. वाट काहीच दिसत नाही, तरी पण आपण जायचा प्रयत्न करू. सापांची पण भीती वाटते, खुजली लागली, अंगाला खास सुटून राहिले. बाई हे बघा, थोडीशी तूक केली का डायरेक्ट खाली. चौकात जाऊ. फर्स्ट टाइम किल्ल्यावर आलं. या पाण्याचे टाके, तो 5 नंबर आणि हा 4 नंबर. मला वाटलं पुढं असेल, पण हा 4 नंबर पाण्याचा. बघू शकता किती खाली आहे, पूर्ण खाली आहे पाण्याचे टाके. बघू शकता तुम्ही, वाट पण जाम अवघड आहे. आपल्याला वरती जायचं आहे. वरती जायला आपल्याला इकडून फिरत फिरत जावं लागतंय. तरी पण वरती पोचू का नाही माहीत नाही, कारण फर्स्ट टाइम किल्ल्यावर आलं. या नारळीची वगैरे झाडं आहे तिथं. नारळ ना, सॉरी, केलीची झाड आहे. केलीची झाड आहेत बघा. ही बहुतेक खुजली काय माहिती, खास सुटून राहिली अंगाला आता. त्या शूज नाही घातलेत. मला पटकट कमान येतो. कातल कोरीव खोली, ही खोली आहे, बघू शकता तुम्ही. सावधानी या, पुढे नाही जाईल, पाणी पडतंय. ही खोली आहे, कातल कोरीव खोली. एक नंबर. म्हणजे अजून खोल्या आहेत. कामाआधी असा होता, कामानंतर म्हणजे इथं खाली आहे बघा. बघू शकता. तर खाली जायचा प्रयत्न करू आपण. त्याआधी तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो इकडचा. चला, आता मी इथं वरती चढलोय. जरा रिक्स होता चढायला, दगडी सरकत आहेत. तर तुम्ही खाली व्ह्यू बघू शकता. आता या गोवाच्या आपण आतमध्ये जाणार आहोत. काय आहे ते बघायला. बघूया काय आहे आतमध्ये. रिक्स आहे, सावधानीने उतरा. हा वरती आपला दगड सारखायची शक्यता आहे. पूर्ण अंधार आहे. जायला रिक्षा आहे बाबांनो. तर बघूया, आपण जाऊया. देवा,
आपण आलो डायरेक्ट बाहेरच्या साईडला, तर बघू शकता मला वाटतं डायरेक्ट आपण निघालो तिकडं. बहुतेक की चोरवाट असण्याची शक्यता आहे. गुप्त दरवाजा इथं नावही दिलेलं आहे, गुप्त दरवाजा सरसगड. तो गुप्त दरवाजा जाम छोटा आहे, तर मला शिरता नाही येत. बघू शकता. आता आपण वर आलो परत. गुप्त दरवाजातून आपण जाऊन आलेलो आहोत. गुप्त दरवाजा जाम छोटा होता. आता आपण परत ह्या इकडच्या साईडने पुढे जाऊ आणि वर जायचा प्रयत्न करू. चला. पाऊस थांबल्या कारणामुळे फिरायला भेटतोय, नाही तर कुठेतरी बसायला लागला असता. इथे जुन्या काळातल्या खोल्या आहेत, तुम्हाला दाखवतो मी. त्या साईडला एक खोली होती, ही कारकोल खोली 2 नंबर आहे. खोली पण दाखवतो. बघू शकता लेण्यावर कशी कोरीव काम केलेलं आहे, तसं कोरीव काम पूर्ण केलेलं आहे. कासलामध्ये पूर्ण कोरीव काम आहे. तलाव बघितलं ते पण कोरीव होते, खोल्या त्या पण कोरीव. कातर कोरीव खोली 3 नंबर बघू शकता. शतीशिला व्यापारी लवाजमा. इथं बहुतेक व्यापारी बसत असत. हे बघा सतीशिला व्यापारी कातल कोरीव शिल्प आहे ते. इथं कातल खोली 4 नंबर आहे, म्हणजे 4थी खोली आहे. बघू शकता सगळा कोरीव काम आहे इथं. रिक्षा ही बघा, ही एक खोली आहे. कातल कोरीव खोली 5 खांब टाके. बघा लेण्यांवरती कशी लेणी कोरलेली असते तशी पूर्ण बघू शकता. जाम मोठी खोली आहे. आतमध्ये उतरायला चान्स नाही आहे. इकडून आहे का बघू. आतमध्ये उतरायला चान्स आहे, तरी मी नाही जात आत. इथनंच दाखवा. गणेश शिल्प सरसगड. गणेश शिल्प किल्ला पाहण्यासाठी असतो, हे असे कोरीव काम करण्यासाठी नसतो. बघू शकता ही किल्ल्याची वाट लावायची काम करतायत. हे असं येत असेल तर करू नका. हे बघा किल्ला पाहण्यासाठी आहे, हे तुम्ही असं कोरीव काम करून किल्ल्याची वाट लावू नका. कपल लोक येऊन एक किल्ल्याची वाट लावून टाकतात. किल्ला पाहण्यासाठी नाही येत, हे किल्ल्यावर कोरीव काम करण्यासाठी येतात. तर असं करू नका, एवढंच सांगतो. आता आपण मागच्या साईडला आलो, आपण चढलो त्या साईडने. आता आपण आलो ह्या साईडला. कातल खोली 6 नंबर. ही बघा ही 6 नंबर खोली आहे. आणि हा एक टाक आहे पाण्याचा. हा एक पाण्याचा टाक आहे. इथं सावकाश जा, पाय सरण्याची शक्यता आहे. पाणी बघा किती क्लिअर आहे. पाणी पूर्ण क्लिअर आहे, बघू शकता. आपण त्या साईडने पाली दरवाजाने आलो होतो, आणि हा इकडं दिंडी दरवाजा आहे. इकडून खालना दिंडी दरवाजा आहे. आणि तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो. इकडून आंबा नदी, ही बघा ही आंबा नदी चालली इकडून. या अशी त्या साईडने आंबा नदी येते. आणि वरती धरण आहे. धरण नाही तो तलाव आहे मोठा. कुठला तलाव आहे ते माहीत नाही. तुम्ही बघू शकता पावसामुळे नदीचा पात्रता पाण्याची वाढले. उत्तर बुरुज, त्या बुरुजावर गेलो असतो. नाही जाऊया, उत्तर बुरुजकडे चाललो आपण. चप्पल घातल्यामुळे पाय सरकत आहेत.
सावकाश उतरतो. कोणीतरी आलंय वाटतं, आवाज येतोय. शकता उत्तर बुरुज. आपण बुरुजावर जाऊ. बघू शकता व्ह्यू. इकडचा उत्तर बुरुज. इकडे पूर्ण धुका आहे, म्हणजे पूर्ण ढग, पूर्ण ढगाने वेढलेला किल्ला आहे. बघू शकता तुम्ही, इकडे काहीच दिसत नाही. आणि अजून आपल्याला तिकडं वरती जायचं आहे. अजून आपण खालीच आहोत. बघू शकता. असं वाटतं कोणी आलाय, पण कोणी आलाय नाही. जो वरना पाणी पडतोय, तो खाली टपटप आवाज येतोय, त्याचा आवाज येतोय. मला वाटलं कोणतरी वाजवत काहीतरी आलेला आहे. गवत जाम आहे. दिंडी दरवाजा बघू शकता. त्या इथं दिंडी दरवाजा आहे. हे गवत असल्यामुळे तो दिंडी दरवाजा दिसत नाही. इथून दिंडी दरवाजा आहे, बघू शकता. खाली जाता आला असता तर गेलो असतो, पण गवत असल्यामुळे जाता नाही येत आपल्याला. तो इथूनच दाखवतो. आधी बघितला तो पाली दरवाजा, हा दिंडी दरवाजा, आणि ह्याच्या पलीकडच्या साईडला आहे तो आहे महादरवाजा. तर चला आपण आता महादरवाजाकडे जाऊया. बघू शकता तुम्ही, हा आहे महादरवाजा. हा त्या साईडने येतो वरती. महादरवाजा बाले किल्ल्याकडे जाणारा आपण आता महादरवाजा पण बघूया खालच्या साईडला कसा आहे. तो त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो पाण्याचे टाके 10 टाके आहेत एकूण, त्यातला हा 8वा टाका आहे. बघू शकता पाणी एकदम क्लिअर आहे, एकदम क्लिअर. बघू शकता टाका पण पूर्ण भरलेला आहे. आता तुम्हाला महादरवाजाकडे दाखवतो. गवत जाम आहे, वरती जाता येईल का नाही माहीत नाही. महादरवाजा चला जाऊया. महादरवाजा तिकडे पण जायची वाट सध्या पॅक आहे. आपण आता आहोत महादरवाजाच्या इथं. खाली महादरवाजा आहे, पण इथं गवत जास्त असल्या कारणामुळे खाली जायची वाट दिसत नाही. त्या कारणामुळे मी जात नाही खाली. सो खाली महादरवाजा आहे. पलीकडच्या साईडने पायऱ्या आहेत तिकडून. सो आता आपण आहोत महादरवाजाच्या दुसऱ्या साईडला. तर दुसऱ्या साईडला ते तिथं दिसतंय दिंडी दरवाजा 2, म्हणजे इकडचा दुसरा मार्ग आहे. तिकडे 1 नंबर मार्ग आहे आणि मध्ये महादरवाजा आहे. इथे गवत बघू शकता, जाम गवत आहे. त्या कारणाने तिथं जाता नाही येत, वाटही दिसत नाही. तर तिथं पुरातन वाड्याचे अवशेष. इथे बहुतेक एक वाडा असावा. आता त्याचा फक्त खालचा सासा दिसतोय. बघू शकता, हे बघा सासा दिसतोय. हे बघा, ह्या साईडनी पालीगाव पूर्ण दिसतोय. बघू शकता. ती तिथनं गेले ते आंबा नदी गेले. हा पालीगाव. तो रोड गेलाय तो तिकडे नागुटण्या साईडला गेलाय. बघू शकता. हे काय आहे माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बघू शकता हे वाड्याचे अवशेष आहे. त्याचे इथंच हे आहे. याआधी इथं कचरा होता पूर्ण, मी इथला साफ केला आहे पूर्ण. बघू शकता.
रोड जाम अवघड आहे बघू शकता. चढत राहा. पाय सरला डायरेक्ट खाली. सावकाश. त्यात चप्पल आहे. त्याला चपली घालून होते असंच आहे काय. बघू शकता कसं चढून राहिलंय. जाम अवघड आहे. देवा परमेश्वरा. जाम अवघड आहे. गवत पण जाम आहे खाली, तर त्याच्यापेक्षा अजून आहे. इथे शंकरचं मंदिर आहे ना वरती. हे औषध आहेत. वरचा सगळा धुक्याने पॅक झालाय, काही दिसत नाही. तिथे शंकराचं मंदिर आहे आणि एक पाण्याची टाकी आहे, ते तुम्हाला दाखवतो. फायनली शंकरच्या मंदिरच्या इथं आलेलो आहेत. हा शंकरचं मंदिर, इकडे तलाव आहे. बघूया. केदारेश्वर मंदिर बघू शकता.
हा भगवा. खाली पूर्ण धुका असल्यामुळे काही दिसत नाही. आणि हा शंकरचं मंदिर. आणि इकडे तलाव आहे. आणि पोरा भेटली 3 जण. कॉलेजशीच आलीत वाटतंय. कॉलेजशीच आली काय? परत खाली उतरू बघू. इथं उतरायचं आहे ना. हार्डली चॅलेंज आहे उतरण्यासाठी. बघू शकता ही 3 पोरं पण स्लीपरवरच आलीत. त्यांच्याकडे पण प्रॉपर शूज नाहीत आणि मी पण स्लीपरवरच आहे. सावकाश. देवा परमेश्वरा. बघू शकता कशी उतरते. आपण पण तसंच उतरू बसत बसत. आम्ही वाट चुकलो आता. लास्ट पर्यंत बघत राहा. तिकडून आलो रिक्स घेत घेत. डायरेक्ट सरळ पाय सरला का डायरेक्ट खाली, डायरेक्ट वरती. आईला बघाशी चुकलो, शॉर्टकट मारला. पायऱ्याला चिकट झाल्यात. मी व्हिडिओ काढतोय खरा. लोक असं पकडला पण आहे इथं. पाण्याची टाकी आहे, रिकामी झाली. मग कशी चढलो इथना घसरत घसरत. आता आलो इकडून पायऱ्यांशी. असं पाय ठेवायचा, पाय सरला खाली. रोड बसत बसत जावं लागतंय. चपली मुलं ग्रीप भेटत नाही. बघू शकता चपलीतनं पूर्ण पाय डायरेक्ट बाहेर येत आहेत उतरताना. भाई पडलो असतो. शकता तो उतरता वारा उतरता येत. आता आपण डायरेक्ट उतरायला घेतलाय. थोडं मध्ये जाम गवत असल्यामुळे व्हिडिओ काढायला जमली. बघा पायऱ्या बघा. वारा आस्ते आस्ते उतरतात. आपण पण आस्ते आस्ते उतरू. बाई सरला का डायरेक्ट खाली.
तर आता मी गाडाखाली उतरलेलो आहे. यातना व्हिडिओ काढायला नाही भेटली कारण तुम्ही बघितलाच पायऱ्या बिऱ्या जाम चिकट होत्या, त्या कारणामुळे जर व्हिडिओ काढायला नाही भेटले. कारण मीच येताना 2-3 वेळा पडलो, कारण माझ्या पायात तर शूज नाही आहेत, स्लिपर आहे. त्यामुळे त्यात तुम्ही बघितला पाऊस पडल्यामुळे तिथल्या पायऱ्या बिल्या सगळ्या चिकट झाल्या. त्या पाणी पडल्यामुळे ते माती होती ती पण चिकट झाली, त्याच्यामुळे पाय जाम सरत होते. तर बहुतेक जण तिथं, तर तुम्हाला यायचं असेल तर प्रॉपर ट्रॅकिंगचा शूज वगैरे घालून या आणि सेफ्टीसाठी काहीतरी आणा, काठी वगैरे, कारण पावसाळी जाम गवत वगैरे वाढलेलं आहे तिथं आणि गवत वाढल्यामुळे सापांची वगैरे शक्यता तिथे जाम आहे. म्हणून काहीतरी सेफ्टीसाठी काठी वगैरे घेऊन या. सो मी आता ब्लॉगचा एंड करतो आहे. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.